नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डुबुक वडी। नाव जेवढंच क्यूट वाटतं त्या विरुद्ध रेसिपी खूप झणझणीत असते। ही रेसिपी खास करून कोकण आणि विदर्भ भागात फार प्रसिद्ध आहे आणि ही लोकप्रिय पारंपरिक रेसिपी आहे। तर डुबुक वडी म्हणजेच नक्की काय, तर बेसनाच्या वाफवलेल्या वड्या आणि त्यावर मसालेदार कालवण। ही रेसिपी अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट लागते आणि आरोग्यदायी असते। या व्हिडिओमध्ये आपण आता बघूया की डुबुक वडी कशी बनवायची आणि त्याला लागणारे साहित्य। वापर करणार आहोत बेसनचं। 2 ते 3 चमचे बेसन घेऊ शकतो आपण इथे। त्यामध्ये हळद पावडर, लाल तिखट, थोडे जिरे, चिमूटभर ओवा आणि थोडंसं हिंग, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, पाणी। अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे इथे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे पीठ थोडंसं चिकट पण सैल असलं पाहिजे। यामध्ये आपण थोडंसं तेल घालूयात। पाणी कमीत कमी घाला, नाहीतर पीठ खूप पातळ होईल आणि आपल्याला वड्या करता येणार नाही। कोथिंबीर वडीला करतो तशी ही वडीसाठी आपण पीठ तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या पीठला आपण वाफवून घेऊयात। चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊयात। पण इथे पाणी तापायला ठेवलंय आणि जर का तुम्ही जर्मनच्या टोपाचा वापर करत आहात तर लिंबू घालायला विसरू नका, नाहीतर टोप काळा पडतो। ट्राईड अँड टेस्टेड, टोप खरंच काळा पडतो। पाणीला उकळ आलेली आहे, तर आपण आपल्या वड्या यावर ठेवून देऊ आणि ह्याला झाकून ठेवून देऊयात। मी सध्या इथे टोप ठेवते म्हणजे आपल्या वड्या पटकन वाफवतील। तर जोपर्यंत आपल्या वड्या शिजतायत तोपर्यंत आपण कालवणाची तयारी करून घेऊ। आता आपल्याला लागणारं वाटपाचं साहित्य बघूया। मी 1.5 कांदा घेतलाय, थोडंसं सुकं खोबरं, धणे, जिरे, लवंग, मिरी आणि दालचिनी। या सगळ्यांना आपण भाजून घेऊयात। लसणाच्या पाकळ्या, कांदा आता फ्राय झालेला आहे, आपण हा साईडला काढून घेऊया। सुकं खोबरं ही परतून झालेलं आहे। धणे, जिरे आणि जो गरम मसाला आपण वापर केलाय तो मी आता गॅस बंद करूनच फ्राय करते, कारण आपला तवा तापलाय। जास्त फ्राय नाही करायचंय, नाहीतर करपून जाते। आता हे मी काढून घेते। आता नजर घालून घेऊयात आपल्या वड्यांवरती। वडी शिजली आहे। आपण हे साहित्य जे आहे ते मिक्सर मध्ये फिरवून घेऊयात आणि वाटण तयार करू। वाटण पण तयार आहे। आता फोडणीची तयारी करूया। गॅस चालू करून घेऊ, तेल घालूयात। तेल तापलंय, राई घालूयात। आणि कालवणाची थोडंसं हिंग आणि जे वाटण आपण केलंय कांदा खोबरा लसूण घालून ते वाटण थोडं घालूया।
ही डुबुक वडी जी आहे ना ती खास करून काळ्या मसाल्यात तर खूप छान लागते. आता मी जेव्हाही गावी जाईल त्यावेळेला मी गावावरून नक्की काळा मसाला घेऊन येणार आहे. यामध्ये चमचाभर कांदा लसूण मसाला, हळद पावडर, तुम्हाला हवं त्या प्रमाणात. खूप तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखटचा वापर जास्त करा. मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि छान मिक्स करूया. त्यालाच किती चविष्ट दिसतोय बघा. अजून एक 2-3 मिनिटं मसाला चांगला आपण हा फ्राय करून घेऊया. या मिश्रणातून आता तेल सुटतंय, बघू शकता तुम्ही. आपण घालूयात पाणी. अगदी जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार पाणी घालावं. जर थोडं जाडसर हवं असेल तर थोडं कमी पाणी घाला. ही डुबुक वडी जी आहे ती पातळ असलेली कधीही बरी, कारण त्या वड्या ज्या आहेत ना त्या आपण ह्याच्यात घातल्यावर कालवण जो तयार झालाय तो शोषून घेतो. कालवण उकळलेलं आहे, आपण ज्या वड्या बनवल्यात त्या ह्यामध्ये घालूयात. आता या वड्या जोपर्यंत हे कालवण ऍब्झॉर्ब करतील तोपर्यंत ह्याला स्लो गॅसवरती आपण ठेवून देऊयात. या वड्या तुटता कामा नये. हे आपण ज्या वेळेला वड्या वाफवतो त्यावेळेला याची काळजी घेतली पाहिजे. त्यानुसारच पीठ मळायचंय आपल्याला. त्यामुळे मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं की पीठ चिकट असायला हवं, पण सैल चालणार नाही. ह्यावर घालूयात कोथिंबीर. गार्निशिंग केल्याशिवाय रेसिपी ही अधुरीच वाटते ना. ज्या वेळेला कोथिंबीर पडते त्या रेसिपीवरती त्यावेळेला काय अप्रतिम दिसते ना. वाह, दिसायलाच इतकी यमी दिसतेय. त्याची चव खरंच खूप छान असणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. वड्या छान शिजल्या पण आहेत आणि आता त्यांनी मसाला ऍब्झॉर्ब पण केलाय. मेन म्हणजे वड्या तुटल्या नाही आपल्या, तुम्ही बघू शकता तशाच्या तशा आहेत. आणि हो, गॅस बंद केल्यावर तो उतरवून ठेवायला विसरू नका, कारण गरम गॅसवरती वड्या अजून शोषून घेतील आणि जे कालवण आहे ते फार घट्ट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपली डुबुक वडीची जी रेसिपी आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि ही डुबुक वडी तुम्ही पोळी, भाकरी, भात कशाबरोबरही खाऊ शकतात. अगदी उत्तम लागते. ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, किचन प्रेमींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.